सो या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 3 पार्ट बीचा करणार आहे, जो की आहे हाफ ॲडर आणि फुल ॲडर. तर हाफ ॲडर आणि फुल ॲडर ॲजस म्हणजे खूप कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे यांचे डायग्राम खूप मोठे-मोठे आहे आणि जरा बनवायला जरा मुश्किल वाटते, जरा असं वाटतं की हे कसं होणार वगैरे. पण हे जर याला आपण थोडंसं ब्लॉक्समध्ये ब्रेक केलं तर हे खूप इझी आहे. तर ते मी समजवण्याचा ट्राय करणार आणि आपण बघूया त्याला कसं करतात. तर सगळ्यात पहिले हाफ ॲडर म्हणजे काय? हाफ ॲडरचा ट्रूथ टेबल आपल्याला माहिती आहे. हाफ ॲडरचा सम आपण बघू शकतो A1 XOR B आणि कॅरी म्हणजे A1 डॉट बी म्हणजे 0 + 0 = 0, 0 + 1 1, 1 + 0 1 आणि 1 + 1 0 कॅरी 1 म्हणजे हे आपण ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. हाफ ॲडर रिप्रेझेंट कसं हाफ ॲडरला कसं रिप्रेझेंट करू शकतो की ए आणि मी इनपुट दिले आपण XORला, त्यांचं जे पण XORचं सम येणार ते त्याचं सम असणार. XORचं जे पण आउटपुट असणार ते सम असणार आणि अँड गेटचं जे पण आउटपुट असणार ते कॅरी असणार. तर आपल्याला कसं आहे समजा विषय असा आहे की समजा XOR आणि अँड जर आपण बनवत बसलो, त्याच्यासाठी खूप सगळे MOSFET आपल्याला लागणार आहे. तर आपण त्याच्या जागी आपण काय करू शकतो की समजा नंबर ऑफ MOSFET आपल्याला रिड्यूस करायचे आणि लेआउट आपल्याला छोटं बनवायचं. तर आपण काय करणार? आपण कोणत्या पण मल्टिप्लेक्सरला कोणत्या पण लॉजिक गेटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता ते कसं करता हे पण इथं खाली सरांच्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे. तर कसं करणार की समजा आपल्याला फॉर एक्झाम्पल हे मल्टिप्लेक्सर आपल्याला माहिती आहे. मल्टिप्लेक्सर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे. ठीक आहे. तर मल्टिप्लेक्सर समजा आपल्याला एका मल्टिप्लेक्सरला 2:1 मल्टिप्लेक्सरला आपल्याला XOR गेटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर त्याच्याबद्दल इथं सरांनी लिहिलं आहे की कसं करता की समजा ए आणि बी जर आपण इनपुट दिलं तर हे XORचा ट्रूथ टेबल आहे. ॲक्च्युअली एवढा जो पार्ट आहे XORचा ट्रूथ टेबल आहे. तर जेव्हा आपण A0 देतो आणि A1 देतोय तर XOR आपल्याला Y काय दिसतंय की XOR 01 आणि हे B01 सेमच आहे. म्हणजे Y ऑफ XOR B ऑफ I म्हणजे दोघं, कारण की दोघं सेमच आहे. आणि सिमिलरली वाय XOR ह्या सेकंड साईड्स म्हणजे लास्टच्या 2 रोसाठी हे बी बार येत आहे सिमिलरली. तर हे जर आपण बघितलं आणि जर आपण हे कनेक्शन जर बघितले, तर समजा मल्टिप्लेक्सर जर आपण घेतलं, मल्टिप्लेक्सरच्या दोन्ही इनपुट्सला आपण बी दिलं, एका बी दिलं आणि एक दुसऱ्याला बी बार दिलं आणि सिलेक्ट लाईन जर ए जर ठेवली तर आपल्याला आउटपुटमध्ये XORचा ट्रूथ टेबल दिसतो. सिमिलरली जर समजा अँड गेटला आपल्याला कन्वर्ट करायचं, तर अँड गेटला पण सिमिलरली समजा हे वाचलं आणि जर समजून घेतलं, तर अँड गेटला जर आपण इनपुट जर बघितलं की समजा ए आणि ए जर आपण इनपुट दिलं 0 आणि 1 आणि XOR जर ऑब्झर्व्ह केलं, तर XOR A0साठी समजा Y XORचं आउटपुट 0च आहे नेहमी. म्हणजे आपण काय करू शकतो, त्याला ग्राउंड करू शकतो. तर I0ला ग्राउंड करून दिलं आणि सिमिलरली हे बघू शकतो आपण 01 B आणि 01 XOR. तर हे XOR B ऑफ I. तर हे आपण इथं दुसऱ्या लाईनला म्हणजे I1ला BI देऊन टाकलं आणि सिलेक्ट लाईनला AI लिहून टाकलं की आपल्या आउटपुटमध्ये अँडचा ट्रूथ टेबल भेटतो. तर असं आपण कोणत्या पण गेटला मल्टिप्लेक्सरच्या फॉर्ममध्ये आपण बनवू शकतो. तेच आपण इथं यूज करणार आहे. आता हे जर आपण यूज केलं, तर आपली जी फायनल जी ब्लॉक डायग्राम येते ती अशी येते की 2 मल्टिप्लेक्सर घेणार. पहिल्या मल्टिप्लेक्सरमध्ये आपण दोन्ही इनपुट्सला शॉर्ट करून त्यांच्यामध्ये एक नॉट गेट लावणार आणि इनपुट त्याला बी देणार. दुसऱ्या मल्टिप्लेक्सरला आपण तेच बी देणार I1ला, कारण की आपण हे इथं डिस्कस केलं आहे. हा ॲक्च्युली माझा XOR गेट आहे आणि हा माझा अँड गेट आहे. तर जे वरती आपण इथं बनवलं आहे, ही वाली जी डायग्राम आहे, ही डायग्राम आपण मल्टिप्लेक्सरच्या फॉर्ममध्ये इथं रिप्रेझेंट केली आहे. तर जर आपण शांततेत जर दोन्ही कंपेअर करून बघितलं, की आपल्याला सिमिलॅरिटी दिसायला लागेल. तर पहिल्या मल्टिप्लेक्सरचा आउटपुट मला सम भेटेल आणि दुसऱ्या मल्टिप्लेक्सरचा आउटपुट मला कॅरी भेटेल आणि दोघांच्या सिलेक्ट लाईन मला एकच द्यायचं असेल, दोघांच्या सिलेक्ट लाईनला मला ए इनपुट द्यायचं. ठीक आहे. आणि हे जर कनेक्शन आपण जर सॉफ्टवेअरमध्ये करत बसलो, तर याच्यामध्ये ब्लू लेअर कोणती असणार, रेड लेअर कोणती असणार आणि आपल्याला कॉन्टॅक्ट कुठे लागणार हे इथं सरांनी लिहिलं आहे. ठीक आहे. तर सुरुवात करू आपण, की हे आपल्याला बनवायचं आहे. तर सगळ्यात पहिलं काय लागणार, मल्टिप्लेक्सर लागणार आणि मल्टिप्लेक्सर आपण ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे का? हां, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बनवून ठेवलं, तर ते आपण डायरेक्टली इम्पोर्ट करू शकतो. ठीक आहे. तर सुरुवात करू. सगळ्यात पहिलं मी काय करणार, आपल्या काय काय लागणार आहे, तर काय काय लागणार आहे आपल्याला, ती हे मी बंद करून देतो कारण की काम नाही. ठीक आहे. तर आपल्याला काय काय लागणार आहे, की एक मल्टिप्लेक्सर लागणार आहे आणि एक नॉट गेट लागणार आहे. सध्या मी इतकाच पार्ट बनवतो, बाकीचा जो पार्ट आहे आपण नंतर बनवूया. पहिले आपण याच्यावरती फोकस करूया. तर मल्टिप्लेक्सर आणि एक नॉट गेट. तर नॉट म्हणजे इन्व्हर्टर. तर हे आपण बनवू. तर काय करणार मी, पहिले फाईलमध्ये जाणार, इन्सर्टमध्ये जाणार. ठीक आहे. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर मी इथं ऑलरेडी एका ठिकाणी मल्टिप्लेक्सर म्हणून ठेवलेलं आहे. तर ते मल्टिप्लेक्सर मी इथं इम्पोर्ट करतो. ठीक आहे. हे माझं मल्टिप्लेक्सर आहे. ओके. हे मल्टिप्लेक्सर लास्ट व्हिडिओमध्ये जे बनवलं त्याच्यापेक्षा थोडंसं डिफरंट वाटत असणार, पण ॲक्च्युली ते सेमच आहे. थोडंसं ओरिएंटेशन फक्त चेंज आहे. कारण की अपलोड मी वेगळं करतो आणि मी व्हिडिओमध्ये वेगळं बनवलं होतं. ठीक आहे. सिमिलर आज पण वेगळं बनवणार आहे आणि अपलोड वेगळं करणार आहे, कारण की जे ऑलरेडी बनवलेलं आहे ते अपलोड करतो आणि आपल्याला नॉट गेट पण लागणार. तर नॉट गेट पण मी इथं इम्पोर्ट करून घेतो. ठीक आहे. सगळ्या फाईल्स मी देणार आहे खाली ड्राईव्ह लिंकमध्ये. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण इथं लेआउटमध्ये बघितलं आहे, हे पण मी बंद करून देतो. ठीक आहे. तर लेआउटमध्ये आपण बघितलं इथं हे जे नॉट गेट आहे, मला
मल्टिप्लेक्सरच्या इनपुटला द्यायचं आहे. पण इथे मी बघू शकतो की मल्टिप्लेक्सरचे 2 इनपुट आहे I0 आणि I1. या दोघांच्यामध्ये जागाच नाही की हे नॉट गेट मी इथं फिट करणार. तर मी काय करतो, इथं थोडीशी जागा बनवतो आणि मग हे नॉट गेट आपण इथं फिट करूया. ठीक आहे. आणि हे करायच्या आधी आपण एक काम करूया. जे पण इथं I0 आहे, I1 आहे, S आहे, हे आपण इम्पोर्ट केले म्हणजे आपण लास्ट एक्सपेरिमेंट इम्पोर्ट केले. तर हे काय आहे आपल्याला माहिती, हे आपण क्लॉक वगैरे दिले. तर याला एक काम करू, आपण याला व्हिजिबल नोड करून घेऊ, कारण की आपल्या याच्यासोबत डिस्टर्ब ना करावं. आणि म्हणजे आपल्याला इथं क्लॉक थोडी द्यायची, आपल्याला इथं इनपुट द्यायचं A आणि B. तर याला मी काय करणार, व्हेरिएबल करून घेऊ, म्हणजे व्हिजिबल नोड असणार, हे आपल्याला डिस्टर्ब नाही करणार. तर हे सिलेक्ट लाईन आहे आणि याला आपल्याला सिम्युलेशनमध्ये पण नाही दाखवायचं, कारण की आपल्याला फक्त आपल्या इन्फॉर्मेशनसाठी आहे की ही मल्टिप्लेक्सरचं सिलेक्ट लाईन आहे. तर याला मी व्हेरिएबल करून नॉट इन सिम्युलेशन करणार आहे की आपल्याला कळेल की सिलेक्ट इनपुट आहे. सिमिलरली I0 आणि I1 सोबत पण करून घेतो, म्हणजे आपल्याला इझी जाईल कनेक्शन करण्यासाठी. तर I0साठी पण केलं आणि हे I1साठी पण केलं. आपल्याला क्लॉक थोडी द्यायची, आपल्याला इनपुट द्यायचे 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. हे झालं I0 I1 वगैरेला केलं. नॉट गेटसाठी तर इथं काही आहे नाही. आणि हां, हे पण आहे इनपुट ऑफ, तर हे V इन याचं इनपुट आहे, तर इनपुट ऑफ नॉट गेट असं इथं लिहून टाकतो मी आणि व्हेरिएबल याला नॉट इन सिम्युलेशन करून असाइन करतो. आणि हे पण इथं आउटपुट दिसतंय मला. सॉरी, कॅपॅसिटर सिलेक्ट झालं, थोडंसं झूम करायला लागेल, एक मिनटं. ओके, मेटल 1वर क्लिक करून याला ओपन करता येतं. तर हे माझं आउटपुट आहे, आउटपुट ऑफ नॉट गेट आहे. ठीक आहे. याला सिम्युलेशनमध्ये मला नाही दाखवायचं, तर मला असाइन करतो. ठीक आहे. तर हे झालं माझं. आता मी काय करणार, सगळ्यात पहिले हे समजा हे फक्त नॉमेनक्लेचर याच्यासाठी केलं की समजा आपण मला व्यवस्थित सगळं दिसायला लागेल. ठीक आहे. तर मला काय करायचं, जागा करायची. जागा कशी करणार मी, तर मी काय करतो, मी पहिले गनचा इस्तेमाल करणार. गनला हे मी डिलीट करून देतो आणि हे पण मी डिलीट करून देतो आणि त्याच्यानंतर हे पण मी डिलीट करून देतो. ठीक आहे. आणि मी काय करणार, हे सगळं मूव्ह करणार. तर मूव्ह करायसाठी माझ्याकडे काय आहे, मूव्ह करायसाठी माझ्याकडे हे स्ट्रेच अँड मूव्हचं बटन आहे आणि याला थोडंसं जागा इथं क्रिएट करून मी याला मूव्ह करतो. ठीक आहे. याला मी मूव्ह केलं आणि याला मी इथं प्लेस केलं आणि परत हा नॉट गेट जो आहे, हा नॉट गेट मी हलवणार आणि हा नॉट गेट मी इथं आपण बनवून घेऊया. ठीक आहे. असं बनवूया वरती. ओके, हे झालं माझं काम. तर मी काय केलं, नॉट गेटसाठी तर थोडीशी जागा बनवली. ठीक आहे. आता याच्या पुढचं काय, याच्या पुढं आपल्याला कनेक्शन करायचं, जे आपल्याला ऑलरेडी ब्लॉक डायग्राममध्ये दिलेलं आहे. तर मी काय करतो, जे कनेक्शन आत्ता आपण मूव्ह केलं आहे, जे की आपण इथं वरचा हा जो हे जे मूव्ह केलं आहे, हे कनेक्शन ॲज इट इज पहिल्यासारखं जसं होतं तसं करून देऊया आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. तर हे कनेक्शन कसं होतं, हे असं होतं. ठीक आहे. ओके, तर जे कनेक्शन मी ब्रेक केलं होते ते मी परत इथं बनवून दिले. ठीक आहे. तर डायग्राममध्ये आपल्याला काय दिलं आहे, हे बघा, हे आपलं मल्टिप्लेक्सर झालं. ठीक आहे. तर मला काय द्यायचं, सिलेक्ट लाईनला A द्यायचं आहे. ठीक आहे. हे नंतर देऊया. I0 आणि I1च्या मध्ये मला एक नॉट गेट लावायचं आहे, तर त्याला मी B देणार इनपुट. ठीक आहे. तर मी काय करणार, हे हे माझं I0 आहे आणि हे माझं नॉट गेटचं इनपुट आहे. त्या दोघांना मी कनेक्ट करून दिलं. सॉरी, हे मी चुकीनं पॉलिसिलिकॉन लेअरनं केलं, याला मला मेटल 1 लेअरनं करायचं आहे. ठीक आहे. हे माझं करेक्शन झालं आणि मला काय करायचं आहे, सॉरी, हे जे आहे हे मी आउटपुटला कनेक्ट करून दिलं, कारण की इनपुट माझं गेटला आहे. ठीक आहे. तर परत एकदा चुकी केली आपण, अंडू. ठीक आहे. याला मी कनेक्ट करणार. ओके, तर मी काय केलं, I0 जे होतं, हे I0 मी माझ्या गेटच्या इनपुटला, जे माझं इन्व्हर्टरचं इनपुट आहे, त्याला मी कनेक्ट करून दिलं. तर माझं I0 झालं इन्व्हर्टरच्या इनपुटला, जे की आपल्याला इथं ब्लॉक डायग्राममध्ये दिसतंय. ठीक आहे. I0 झालं इन्व्हर्टरच्या इनपुटला आणि हे इन्व्हर्टरचं इन्व्हर्टरचं आउटपुट मला द्यायचं आहे I1ला. तर इन्व्हर्टरचं आउटपुट काय, इन्व्हर्टरचं आउटपुट माझं हे वालं आहे. तर काय करणार मी, इथं मेटल 1 लेअर घेतली. मेटल 1 लेअरला मला इन्व्हर्टरच्या आउटपुटला द्यायचं आहे. तर इन्व्हर्टरचं आउटपुट, ओके, इन्व्हर्टरचं आउटपुट मी असं केलं आणि हे माझ्या I1ला द्यायचं आहे, तर हे मी I1ला कनेक्ट करून दिलं. ठीक आहे. हां, आता हे मी I1ला कनेक्ट करून दिलं इन्व्हर्टरचं आउटपुट. आता भरपूर लोकांना इथं कन्फ्युजन होतं की हे पॉलिसिलिकॉन लेयर आणि मेटल 1 लेयर ओव्हरलॅप होतं आहे, तर हे कनेक्शन होणार नाही का, इथं काही जम्बलिंग होणार नाही का, तर ते मी सांगून देतो कसं आहे. इथं मी थोडंसं झूम केलं. ठीक आहे. आता मला माहिती आहे की पॉलिसिलिकॉन लेयर आणि मेटल 1 लेयर 2 वेगवेगळे लेयर आहेत. ते 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये जर आपण इमॅजिन केलं, तर हे जे पिंक कलर, हे ॲक्च्युली इथं कनेक्शन आहेच नाही. हे आपल्या 2 वेगवेगळ्या लेयरमध्ये 3 डायमेन्शनमध्ये, तर हे कनेक्शन इथं नाही आहे. तर आपण हे असं करू शकतो आणि त्याच्या कॉन्ट्रॅडिक्टरी
आपण इथं कॉन्टॅक्ट लेअर यूज केलं आहे, म्हणजे हे कनेक्शन इथं झालं आहे पॉलिसिलिकॉन लेअरचं आणि मेटल 1 लेअरचं. तर हे आपण असं एकावरती एक ओव्हरलॅप करू पण शकतो, याला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. जर कोणाला डाऊट आला असेल तर हे मी इथं करून ठेवलं आहे. तर आता काय झालं आहे, या पॉईंटवरती मी काय केलं आहे, नॉट गेट कनेक्ट करून दिलं आहे. आता मला याला द्यायचं आहे नावं, कारण की सध्या आपण काय केलं आहे, सध्या आपण कोणतेच नावं दिलं नाही. तर मी काय केलं आहे, माझ्या नॉट गेटच्या इनपुटला बी दिला आहे, किंवा I0 जे आहे माझं बी आहे. तर मी काय करतो, एका ठिकाणी विजिबल नोड घेतो. ठीक आहे, विजिबल नोड मला कुठे द्यायचा, I0ला. ठीक आहे, तर हा माझा I0, याच्यावरतीच मी बी देऊन टाकतो, किंवा आपण I0चं नाव चेंज करून बी पण करू शकतो. तर हे मला बी दिलं आहे, आणि हे बी मी सिम्युलेशनमध्ये पण देणार आहे. तर मी बी काय देणार आहे, एक क्लॉकच देणार आहे. ठीक आहे, तर मी काय करतो, याला एक क्लॉक देऊन टाकतो 5 GHz सध्याची. ओके, त्यानंतर मी काय करतो आहे, हे I1 आहे. I1 तर मला काही द्यायचं नाही, कारण की I1 हे बीचं डायरेक्टली नॉट गेटनं येऊन आउटपुट येणार आहे. तर हे मला द्यायची काही गरज नाही आहे. आणि हे वायमक्स ॲक्च्युली माझं काय असणार आहे, हे वायमक्स या मक्सचं सम असणार आहे. तर म्हणजे ॲडरचं हाफ ॲडरचं सम असणार आहे. तर हे माझं सम आहे. हे सम मला ऑब्झर्व करायचं आहे, म्हणून मी याला विजिबल नोड करणार आहे, आणि माझ्या सिम्युलेशनमध्ये पण विजिबल आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, तर हे सम मी देऊन टाकलं. ओके, आता सम दिल्यानंतर आपल्याला ए पण द्यायचं आहे. सिलेक्ट लाईनला मला ए द्यायचं आहे. तर सिलेक्ट लाईन माझी कुठे आहे, सिलेक्ट लाईन ही माझी इथं आहे. ठीक आहे, तर सिलेक्ट लाईनला मला ए द्यायचं आहे. ए कुठे आहे माझं, ए पण मी एक क्लॉकच देऊन टाकणार आहे, कारण की ए मग व्हॅरी करणार आहे. तर ए पण मी इथं क्लॉकच देऊन टाकतो ए. ठीक, आणि एचं जे पण असणार आहे, याचं जे टाईम पिरियड असणार आहे किंवा फ्रिक्वेन्सी जे असणार आहे, ते आपण बीच्या डबल देऊया. ठीक आहे, हे डबल कशी द्यायची हे लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि समजा या पॉईंटवरती समजा फक्त इतकं जर आपण आउटपुट बघितलं, तर मला काय दिसणार, की अँड गेट दिसायला लागेल, कारण की आपल्याला माहिती आहे जे एक्सॉर गेट दिसायला लागेल. तर मी काय करणार, हे एक्सॉर दिसतंय की नाही आपण अर्धा पार्टमध्ये व्हेरीफाय करूया. तर हे डिले बस मी चेंज केलं, इथं 2Nच्या जागी मी याला 1N करून घेतो. ठीक आहे, त्यानंतर रिसेट क्लिक करायचं. ओके, तर मला इथं एक्सॉर गेट दिसतं आहे का नाही दिसतं आहे, तर मी व्हेरीफाय करू. एक्सॉर गेटचं ट्रुथ टेबल आपल्याला माहिती आहे. तर एक्सॉर गेटचं ट्रुथ टेबल काय आहे, हे बघा. एक्सॉर गेटचं ट्रुथ टेबल काय आहे, 0 0 0 0 1 1 0 1 0 1 आणि 1 1 0. तर हा माझा इथं दिसतो आहे का, एक्सॉरपर्यंत आपण व्हेरीफाय करून घ्या. हे बघा, 0 0 0 1 0 1 0 1 1 आणि 1 1ला 0. ठीक आहे, तर हे थोडंसं कॅपॅसिटर वगैरे मला व्यवस्थित दिसत नाही आहे, पण आपल्याला रफली आउटपुट दिसतं. ठीक आहे, तर हा झाला माझा अर्धा पार्ट हाफ ॲडरचा. ठीक आहे, आता आपल्याला पुढं काय करायचं आहे, पुढं आपल्याला अजून एक मल्टिप्लेक्सर लागणार आहे, ज्याला आपण जे ए दिलं आहे, ते ए आपण तिथं कॉपी करूया, आणि तिथं त्या मल्टिप्लेक्सरला आपल्याला ॲड गेटच्या फॉर्ममध्ये करायचं आहे. तर मी काय करणार, थोडंसं राईट साईडला आणूया. आता आपण फाईलमध्ये करून इन्सर्ट करून आपण एक मल्टिप्लेक्सर आणूया. ठीक आहे, तर इन्सर्ट लेआउट, परत मला मल्टिप्लेक्सर लागणार आहे. मल्टिप्लेक्सर मी आणतो या, हे माझं मल्टिप्लेक्सर इथं आलं. ठीक आहे, मला काय करायचं आहे, या मल्टिप्लेक्सरचा अकॉर्डिंग टू आपली ब्लॉक डायग्राम आपलं कनेक्शन करायची. ठीक आहे, तर माझी ब्लॉक डायग्राम इथं आली. तर याचं काय करायचं आहे, I0 मला ग्राउंड करायचं आहे, I1ला बी द्यायचं आहे. ठीक आहे, तर मी काय करणार, I0 हे माझं I0 आहे. ठीक आहे, I0ला मी इथं डायरेक्टली ग्राउंड करून देतो. हे ग्राउंडचं बटन आहे, हे I0 माझं ग्राउंड झालं. ओके, त्यानंतर हे I1 आहे, I1ला मला बी द्यायचं आहे. आता माझा बी कुठे आहे, माझा बी हे इथं आहे. बी माझं खूप लांब आहे, तर मी हे बी मला इथं आणायचं आहे. बी असं इथून वरतून करून हे बी जाऊन मी इथं लावणार आहे. ठीक आहे, तर मी काय करू शकतो, मला काय करायचं आहे, हे बी असं आणायचं आहे की दुसऱ्या कोणत्या मेटल वनसोबत कॉन्टॅक्ट न करावं. तर मला माहिती आहे, हे बी जर समजा मी असं डायरेक्टली इथून आणलं, तर हे याच्यासोबत याच्या समवाल्या लाईनसोबत मिक्स होऊन जाईल. तर मला काय करायला लागेल, याला वरतून आणावं लागेल. ठीक आहे, तर मी काय करणार, मेटल वन लेअर घेतली. ठीक आहे, बी माझा इथं आहे, तर हा बी मी वरती घेणार. एक मिनटं, हा बी मी असं इथं वरती घेतला. ठीक आहे, या बीला मी असं इकडं आणलं. ओके, हा बी मला इथं I1ला लावायचा आहे. ठीक आहे, तर मी याला इकडून असं इकडं आणलं खाली. ठीक आहे, आणि मला हा I1ला कनेक्ट करायचा आहे. हा I1 मी इकडून खाली घेऊ शकतो. ओके, आणि याला मी असं इथं कनेक्ट करू शकतो. झालं. आता I1चं आपलं काम झालं आहे, तर मी I1ला काय करणार, I1 इथं क्लॉक दिली, तर I1ला आपण इथं व्हेरिएबल करून घेऊ, आणि याला विजिबल नोड मधून म्हणजे सिम्युलेशनमधून काढून टाकू. तर हा माझा बी कनेक्ट झाला, आणि माझा I0 ग्राउंड झाला. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट आपल्याला करायची, की आपल्याला राहिला ए कनेक्शन, कारण की ए पण आपण दिलं आहे. हे बघा, इथं काय केलं आहे आपण, हे सध्या I0 देऊन टाकला, I1 देऊन टाकला बीशी कनेक्ट करून, आणि परत आपल्याला ए द्यायचं आहे. ए आपल्याला दोघांना शॉर्ट करून द्यायचं आहे, दोघांच्या सिलेक्ट लाईनला एच द्यायचं आहे. तर सुरुवातीचा जो ए हा माझा ए इथं आहे, आणि हा ए माझ्या इथं सिलेक्ट लाईनला जायचा आहे. तर हा सिलेक्ट लाईन पण मी याला व्हेरिएबल करून घेतो, आणि विजिबल नोडमधून काढून देतो. कारण विजिबल नोडमधून काढून देतो, कारण की आपल्याला याची काही काम नाही आहे. तर हे आपलं फक्त रिप्रेझेंटेशनसाठी, की समजा आता आपल्याला काय करायचं आहे, हा ए मला इथं आणायचा आहे, इथं. तर काय करणार, आपल्याला माहिती आहे
हा ए समजा मी असा इथं आणला तर हा एच्यासोबत इंटरसेक्ट करतो हे मला नाही पाहिजे, कारण की व्हॅल्यू चेंज होणार. तर मी काय करतो, या एला असा आणतो की तो कुठंच इंटरसेक्ट नाही करणार. तर हा ए मी इथं आणला, ठीक आहे, थोडंसं मोठं झालं, ठीक आहे, इथं आणलं. मला माहिती आहे हा ए या पॉलिसिलिकॉन लेयर्सवर इंटरसेक्ट नाही करणार, कारण की हे वेगवेगळे लेयर्स आहे. हा ए असा इथं आणला, याला थोडंसं परत खाली घेऊया, ठीक आहे, परत याला थोडंसं इकडं घेऊया, ओके, आणि आता याला याच्यासोबत शॉर्ट करून देऊया, ठीक आहे, ओके. तर मी काय केलं, हा ए असं घुमून फिरून असं येऊन इथं या सिलेक्टरला आणून दिलं. झालं. आता मला काय करायचं आहे, आउटपुट बघायचं आहे. एची फ्रिक्वेन्सी मी काय दिली आहे, हे याची दिली आहे. आता आणि लास्ट पार्ट राहिला, की हे जे वाय मक्स आहे याचं जे आउटपुट आहे, हे माझं आता वाय मक्स नसून हे माझं झालं कॅरी, ठीक आहे. याला मी नाव देऊन टाकलं कॅरी आणि याला करायचं असाइन. आता मला बघायचं आउटपुट चेक करूया बरोबर येत आहे की नाही येत आहे, ठीक आहे. आता आउटपुट सध्या दिसतं आहे. तर आउटपुट सध्या बरोबर येत नाही ऑब्वियसली, फर्स्ट टाईममध्ये काहीच बरोबर येणार नाही. तर मला इथं काय दिसतं आहे आउटपुटमध्ये, सगळ्यात पहिले हे I0 मला दिसतं आहे. हे I0 इथं नाही दिसायला पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम येतो या I0मुळे. तर मी काय करतो, I0 जे हे कोणतं दिसतं आहे I0, हे I0 कुठेतरी इनपुट पडलं आहे, या I0ला आपण काढून टाकूया, ठीक आहे. तर I0 मायनस इथं दिसतं आहे, हे वाला I0 कदाचित, हां, हे व्हिजिबल नोड याला आपण काढून टाकूया, याला असाइन करूया, ठीक आहे. I0 चाललं जाईल, अजून पण नाही गेलं. हे I0 सापडा लागेल कुठून तरी, हे प्रॉब्लेम देत आहे. I0. ठीक आहे, हे वाला I0 याला व्हिजिबल नोडनं काढून दिलं, याला असाइन करून टाकतो, ओके. हे I0 आपण काढून दिलं. अजून पण माझं आउटपुट बरोबर दिसत नाही आहे. आउटपुट बरोबर दिसण्यासाठी आपल्याला कुठेतरी एक मिस्टेक झाली, ती मिस्टेक मी सापडतो, एक मिनिट. ठीक आहे, तर मला मिस्टेक भेटली आहे. आता ॲक्च्युली आपण मिस्टेक अशी केली होती, की जी ए आणि बीची फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी थोडीशी मी व्हॅरी केली. तर मी काय केलं होतं आधी, एची जी फ्रिक्वेन्सी होती ती मी काहीतरी समथिंग 5 गिगाहर्ट्झच ठेवली होती, ठीक आहे. आणि बीची जी फ्रिक्वेन्सी करत होतो, ते बीची फ्रिक्वेन्सी त्याच्यापेक्षा फास्टर करत होतो, म्हणजे बीची फ्रिक्वेन्सी डबल होत होती ती. आणि मला काय ॲक्च्युली असं असतं, की समजा 90 नॅनोमीटर फाउंडरसाठी आपला एम असतो, की समजा मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी जी ठेवायची ती 5 गिगाहर्ट्झच ठेवायची, तर ती 10 गिगाहर्ट्झच्या जवळपास जात होती. तर मी फ्रिक्वेन्सी थोडीशी व्हॅरी केली. सध्या जी बीची फ्रिक्वेन्सी आहे ती समजा एचे हाफ आहे, म्हणजे एची जी फ्रिक्वेन्सी त्याला क्लिक करून एकदा स्लोअर केलं, म्हणजे हे 2.5 गिगाहर्ट्झ आहे. आणि एची जी फ्रिक्वेन्सी आहे, एची फ्रिक्वेन्सी मी 90-10 अशी ठेवली आहे, म्हणजे 5 गिगाहर्ट्झ ठेवली आहे. तर ते जर समजा मी आता कॅल्क्युलेट केलं आणि सिम्युलेशन जर रन केलं, तर इथे आपण फ्रिक्वेन्सी मेजर करून घेऊया. तर एची जी फ्रिक्वेन्सी आहे, सॉरी, एची जी फ्रिक्वेन्सी आहे, एकदा रिसेट करायचं. रिसेट केल्यानंतर एची फ्रिक्वेन्सी सध्या 5 गिगाहर्ट्झ आहे. आणि जी बीची फ्रिक्वेन्सी आहे, बीची फ्रिक्वेन्सी जर मी बघितली तर बीची फ्रिक्वेन्सी माझी सध्या 2.5 गिगाहर्ट्झ आहे, ठीक आहे. तर ते मी व्हॅरी केलं. आता आपण ट्रूथ टेबल बघूयात, की ट्रूथ टेबलच्या हिशोबाने आपलं आउटपुट येतं आहे का नाही. तर माझं हाफ ॲडर आहे, हाफ ॲडरचं ट्रूथ टेबल हे इथं आहे. तर 0+0 वगैरे हे आपल्याला माहिती पण आहे, तर मी सांगू पण शकतो, ठीक आहे. ठीक आहे, तर आउटपुट बघूया. तर 0+0 कॅरी 0 आणि सम 0, ठीक आहे. 1+0 कॅरी 0 आणि सम 1. नंतर 0+1 कॅरी 0 सम 1 आणि 1+1 इज इक्वल टू कॅरी 1 आणि सम 0, ठीक आहे. तर हे ट्रूथ टेबल आपण व्हेरीफाय करून घेतलं. तर हे झालं हाफ ॲडरबद्दल. आता हाफ ॲडर झालं, याच्यानंतर आपल्याला फुल ॲडर पण करायचे. तर हाफ ॲडर्स यूज करून आपण फुल ॲडर पण बनवू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की अजून एक ब्लॉक डायग्राम लागणार आहे फुल ॲडरची, तर ते मी ओपन करून दाखवतो, ठीक आहे. हां, आणि अजून एक गोष्ट, सध्या ही जी डायग्राम आहे ही खूप जास्त मेस्ड अप आहे, म्हणजे याच्यामध्ये भरपूर आपल्या काही गोष्टी पटापट समजत नाही, कारण की आता मी रेकॉर्डिंगमध्ये बनवली आहे. तर खाली जी ड्राईव्ह लिंक आहे त्याच्यामध्ये मी जी डायग्राम देणार आहे ना, ही दुसरीवाली डायग्राम देणार आहे, जी मी एकदा ऑलरेडी परफॉर्म करून ठेवली आहे. ती मी ओपन करून दाखवतो, एक मिनटं, हाफ ॲडरची, ठीक आहे. तर ही डायग्राम आहे, ही डायग्राम मी देणार आहे. ही थोडीशी दिसायला चांगली आहे आणि समजायसाठी पण चांगली आहे. तर मी काय करणार, याचं सिम्युलेशन जर रन केलं तर याचं पण सेम आउटपुट आहे. याचं आउटपुट थोडंसं चांगलं येतं आहे. मला वाटतं मी कुठेतरी कॅपॅसिटन्स किंवा काहीतरी फ्रिक्वेन्सीमध्ये झोल केला असेल. तर याचं आउटपुट बघून घ्या. तसं कन्स्ट्रक्शनचं सगळं सेमच आहे, ठीक आहे. तर हे झालं हाफ ॲडरबद्दल. आता आपण याच्यानंतर फुल ॲडर बघूया. चलो, तर आता हाफ ॲडर स्टार्ट करूया. हाफ ॲडर आपल्याला माहिती आहे, हाफ ॲडरला आपण फुल ॲडर स्टार्ट करूया. तर आपल्याला माहिती आहे फुल ॲडर जे आहे ते आपण 2 हाफ ॲडर यूज करून बनवू शकतो. हे आपण ऑलरेडी मला वाटतं सेकंड इयरमध्ये काहीतरी केलं असणार. तर
जर आपल्याला फुल ॲडर जर बनवायचं आहे तर आपण 2 हाफ ॲडर यूज करून आणि एक ऑर गेट यूज करून फुल ॲडर बनवू शकतो. तर आपण इथं काय करूया, हे बघा, हे हाफ ॲडर 1 आहे, हे हाफ ॲडर 2 आहे. यांचे दोघांचे कनेक्शन्स कसे करायचे आणि त्यांना ऑर गेटला कसं आउटपुट वगैरे द्यायचं हे तर या ब्लॉक डायग्राममध्ये लिहिलेलं आहे. तसेच सेम कनेक्शन आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये पण करायचे आहे. तर सुरुवात करूया. तर कसं आहे, फुल ॲडरची अशी इन्सर्च डायग्राम खूप मोठी येते, पण ऑलरेडी आपण एकदा हाफ ॲडर बनवलं आहे आणि हाफ ॲडर बनवण्यासाठी आपण एकदा मल्टिप्लेक्सर बनवलेलं आहे. तर सिक्वेन्स असंच आहे आणि मल्टिप्लेक्सर बनवण्यासाठी आपण TG गेट आणि नॉट गेट बनवलं होतं. तर काय करायचं पहिले, जेव्हा जर समजा माहिती आहे हे खूप जास्त हेक्टिक आहे, समजा वायवामध्ये जर प्रॅक्टिकलच्या दिवशी जर हा एक्सपेरिमेंट आला तर काय करायचं, सगळ्यात पहिले मल्टिप्लेक्सर बनवायचं. मल्टिप्लेक्सर व्हेरीफाय करायचं की मल्टिप्लेक्सरचं आउटपुट येतं आहे का. मल्टिप्लेक्सरचं आउटपुट यूज करून डायरेक्टली हाफ ॲडर बनवायचं. हाफ ॲडरचं आउटपुट व्हेरीफाय करायचं आणि हाफ ॲडरचं यूज करून फुल ॲडर बनवायचं. हा आपला सिक्वेन्स असणार आहे. खूप जास्त वेळ लागेल याच्यासाठी असं म्हणणं आहे, पण जर प्रॅक्टिस इनफ केली तर येऊनच जाईल. ठीक आहे. तर काय करायचं आहे, आपण काय करू, सगळ्यात पहिले हाफ ॲडर इम्पोर्ट करूया. तर इन्सर्ट लेआउटमध्ये जाऊन मी काय करणार, हाफ ॲडर बनवणार की हाफ ॲडर माझं कुठं आहे. तर हाफ ॲडर माझं एक्सपेरिमेंट आणि हे माझं हाफ ॲडर आहे. ठीक आहे. तर हे हाफ ॲडर मी ऑलरेडी बनवून ठेवलं आहे. आता या हाफ ॲडरला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे फुल ॲडरमध्ये. तर मी काय करणार, सगळ्यात पहिले मला इथं ब्लॉक डायग्राममध्ये काय काय लिहिलं आहे, तर मला लिहिलं आहे की हाफ ॲडरच्या इनपुटला A द्यायचं आहे, Aला A द्यायचं आहे, Bला B द्यायचं आहे. ठीक आहे. आणि याचा कॅरी जो आहे तो कॅरी मला ऑर गेटला द्यायचा आहे आणि याचा सम जो आहे तो माझ्या दुसरा हाफ ॲडरच्या Aला द्यायचा आहे. ठीक आहे. तर हे सगळं आपण करू, पण मला पहिले काय करायला लागेल, इथं जे पण फालतूचा पसारा आहे, जसं की आता हे B लिहिलं आहे, A लिहिलं आहे, हे सम वगैरे लिहिलं आहे, हे A लिहिलं आहे, तर हे सगळं मला चेंज करायला लागणार आहे की कारण की हे आपल्या याच्यासोबत हे नको करायला, काय म्हणता, मिक्स नको व्हायला. तर मी काय करणार, हे जे सम आहे हे सम व्हिजिबल नोड आहे माझा, तर हा मी काय करणार, हा डायरेक्टली ऑब्झर्व तर मी काय करणार नाही आहे, तर याला मी सिम्युलेशनमधून काढून देतो. ठीक आहे. आणि हा पण माझा जो कॅरी आहे हा पण मी सिम्युलेशनमधून काढून देतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे ए आय पण माझं सिम्युलेशनमध्ये नाही आहे आणि हे VSS ग्राउंड आणि हे वाला जे B आहे हे पण माझं सिम्युलेशनमध्ये नाही आहे, पण याचं मला काम नाही आहे. तर मी काय करणार, याला किल करून देणार, म्हणजे गननं काढून देतो. ठीक आहे. तर हे A आणि B मी इथून काढून दिलं. ठीक आहे. VSS म्हणजे माझं हे ग्राउंड आहे, याचं मला काही काम नाही आहे. ओके. तर मी काय करणार, हे A आणि हे B आहे. ठीक आहे. याचं आपल्याला काम आहे, हे आपण ॲज इट इज राहू देऊ आणि याला मी ऑल करतो. ठीक आहे. या हाफ ॲडरला आपण कॉपी करूया. ठीक आहे. तर कॉपी करण्यासाठी मी काय करणार, इथून असं हे माझं कॉपी झालं. ओके. याला मला आता पेस्ट करायचं आहे, तर मी काय करणार, सगळ्यात पहिले झूम आउट करूया. ठीक आहे. याला मी, हे जरा खूप जास्त लॅग होत असणार कारण की भरपूर मोठं लेआउट आहे. ठीक आहे. याला मी आता इथं पेस्ट करणार. ओके. हे पेस्ट व्यवस्थित झालं नाही. ठीक आहे. याच्या खाली पेस्ट करून दिलं. तर हे माझे 2 हाफ ॲडर झाले आणि आपल्याला एक ऑर गेट पण लागणार आहे, तर ऑर गेट पण मी आणून घेतो. ठीक आहे. इन्सर्टमध्ये माझा ऑर गेट इथं आहे कुठेतरी, तर हा माझा ऑर गेट आहे. ठीक आहे. तर हा ऑर गेट पण मी मूव्ह करून घेतो कारण की हा ऑर गेट आपल्याला इथं वरती लागणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर हा ऑर गेट मी इथं प्लेस करतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण कनेक्शन करूया, काय काय करणार आहे ते. ठीक आहे. तर माझी डायग्राम बघूया. तर डायग्राममध्ये काय लिहिलं आहे, Aला A दिलं आहे, Bला B दिलं आहे, म्हणजे हाफ ॲडर Aच्या पहिल्या हाफ ॲडरचा Aला AI दिलं आहे आणि Bला BI दिलं आहे. तर हे ऑलरेडी आपण करून ठेवलेलं आहे. बघा इथं AI दिसतं आहे, या इथं, आणि इथं माझं BI पण दिसत असतं. हे बघा इथं BI दिसतं आहे. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, सेकंड कनेक्शन, हा जे सम आहे पहिल्या हाफ ॲडरचं सम मला दुसऱ्या हाफ ॲडरच्या Aला द्यायचं आहे. ठीक आहे. तर हे कनेक्शन आपण करूया. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी काय करणार, थोडंसं झूम करूया. ठीक आहे. तर हे दिसतंय पहिल्या हाफ ॲडरचा हा सम आहे, हा दुसरा हाफ ॲडर आहे. ठीक आहे. तर दुसऱ्या हाफ ॲडरचं A कुठे आहे, हे दुसऱ्या हाफ ॲडरचं A, हे A तर सध्या क्लॉक आहे, हे याची मला इथं गरज नाही आहे. तर मी काय करणार, या Aला मी इथं व्हिजिबल नोड करून टाकूया, म्हणजे आपल्याला हे इंटरफेअर नाही करणार. ठीक आहे. त्याला मी व्हेरिएबल करतो आणि सिम्युलेशनमधून काढून देतो. ठीक आहे. मी काय करणार, या समला कनेक्ट करायचं आहे आपल्याला या Aशी. तर मी काय करतो, मेटल 1 लेअर घेणार. ठीक आहे. मेटल 1 लेअर क्लिक करून या समला मी खाली आणतो. ठीक आहे. ओके. आणि आता पॉलिसिलिकॉन लेअर घेऊन हा जो A आहे, हा A मला इथं कनेक्ट करायचा आहे या समसोबत. ओके. आणि आता हे वेगवेगळे 2 लेअर आहे, तर याला आपल्याला कॉन्टॅक्ट करायला लागणार आहे. तर या कॉन्टॅक्टनं मी या दोघांना शॉर्ट करून देतो. ठीक आहे. हे झालं एक कनेक्शन. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो B आहे
सेकंड हाफ ॲडरचा बी म्हणजे आपला सी आय आहे. सी आय म्हणजे काय, हाफ ॲडरचा फुल ॲडरचा इनपुट सी आय. तर मी काय करणार, हा जो बी आहे याला मी नाव चेंज करून देऊ, डायरेक्ट सी आय करून देणार. आणि याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मला अजून एकदा फास्टरवर क्लिक करायला लागणार. आता हे रिझन काय ते मी नंतर सांगतो, ठीक आहे. तर याला मी अजून एकदा फास्टरवर क्लिक केलं, याला असाईन करून देतो. ओके, झालं. आता नंतर काय करायचं, याच्यानंतर मला काय करायचं आहे, हे वाला कनेक्शन माझं झालं, हे वाला कनेक्शन माझं झालं. आता मला काय करायचं आहे, जो पहिला हाफ ॲडर आहे त्याचा कॅरी मला द्यायचा आहे ऑर गेटच्या इनपुटला म्हणजे एक्सला, ठीक आहे. ऑर गेटचा एक्स म्हणजे ए आपण इथं नॉमेनक्लेचरमध्ये ए दिलेलं आहे, मला मी ते चेंज करून आपण बघू शकतो, ठीक आहे. तर माझा ऑर गेट कुठे, हा माझा ऑर गेट आहे. तर ऑर गेटचा ए म्हणजे ॲक्च्युली एक्स आहे, ठीक आहे. तर आपल्याला समजायसाठी मी ते एक्स करून देतो आणि याला व्हिजिबल नोड सिम्युलेशनमधून काढून देतो, ठीक आहे. आणि हा जो बी आहे, हा बी आपला ॲक्च्युली म्हणजे वाय आहे, ठीक आहे. याला असाईन व्हेरिएबल करतो आणि याला सिम्युलेशनमधून काढून देतो, ठीक आहे. आणि हा जो ऑर गेटचा आउटपुट आहे, इथं वाय नॉर लिहिलं आहे, या नॉरची आपल्याला गरज नाही आहे. तर या नॉरला आपण काढून देऊया, कारण की आपल्याला ऑर गेटची गरज आहे, नॉर गेटची नाही. तर या नॉर गेटला मी इथून काढून देतो, ठीक आहे. आणि यानंतर आपल्याला अजून एक काम करायचं आहे की समजा हे जे कॅरी आहे या कॅरीला आपल्याला जशी कनेक्ट करायचं आहे, ठीक आहे. तर मी काय करणार, डायग्राममध्ये लिहिलं आहे कॅरीला कनेक्ट करायचं एक्सशी, ठीक आहे. तर कॅरी कुठे, हा माझा कॅरी आहे आणि एक्स कुठे, हा माझा एक्स आहे, ठीक आहे. तर मी काय करणार, हा कॅरी इथून असा इथं आणला, ठीक आहे. आणि एक्स माझा गेट आहे जो पॉलिसिलिकॉन लेअरमध्ये. तर हा एक्स मी असा इथं कनेक्ट करून दिलं, ठीक आहे. आणि या दोघांना मला कॉन्टॅक्ट लेअरनं कनेक्ट करायचं आहे, ठीक आहे. तर हे कॉन्टॅक्ट लेअरनं कनेक्ट करून दिलं, हे झालं माझं एक कनेक्शन, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, दुसऱ्या हाफ ॲडरचं कॅरी मला ऑर गेटच्या इनपुटला द्यायचं आहे म्हणजे वायला द्यायचं आहे, ठीक आहे. तर दुसरा हाफ ॲडरचा कॅरी कुठे आहे, दुसऱ्या हाफ ॲडरचं कॅरी पण इथं कुठेतरी असणार, ठीक आहे. हा माझा दुसरा हाफ ॲडरचा कॅरी इथं थोडंसं खाली केल्यावर दिसेल, ठीक आहे. हे बघा, हा दुसरा हाफ ॲडरचा कॅरी आहे, ठीक आहे. आता हा कॅरी कदाचित सिम्युलेशनमध्ये पण असणार, तर हा सिम्युलेशनमध्ये जर नाही दिसायला पाहिजे, ठीक आहे, नाहीच आहे, ठीक आहे. तर हा कॅरी मला द्यायचा आहे वायला. तर वाय कुठे माझा, वाय हां, तर मी चुकीने इथं वाय डिलीट करून दिला होता. तर हा वाय मी इथं आणतो, ठीक आहे. विजिबल नोड हा माझा वाय आहे, ठीक आहे. याला सिम्युलेशनमधून काढून देऊ कारण की याची आपल्याला गरज नाही आहे. तर मला काय करायचं आहे, थोडंसं झूम करतो, ठीक आहे. तर हा वाय मला कनेक्ट करायचा आहे इथं म्हणजे या याच्याशी, कशाशी, या कॅरीशी. तर मी काय करणार, या वायला मी इथं खाली आणतो आणि कॅरीशी कनेक्ट करून देतो. तर मी काय करणार, हा माझा कॅरीवाली लाईन आहे ही वाली, ठीक आहे. याला मी इकडं आणलं, हां. त्याच्यानंतर याला मी इथपर्यंत आणतो, ठीक आहे. आणि इथं आपण आता पॉलिसिलिकॉन लेअर घेऊया. ही पॉलिसिलिकॉन लेअर असं आपण इथून आणली की याला मी असं इथून कनेक्ट करून देतो, ओके. हे झालं. आता याला आपल्याला कॉन्टॅक्ट लेअरनं शॉर्ट पण करावं लागेल कारण की दोन वेगळा लेअर आहे. तर हे माझं कॉन्टॅक्ट लेअरनं शॉर्ट, ओके. हे झालं माझं अजून एक कनेक्शन. आता राहिलं काय, तर मी काय केलं, हे ऑर गेटला हे करून दिलं, एक्स कनेक्ट करून दिलं, हे वाय कनेक्ट करून दिलं. आता आपला लास्ट म्हणजे आपल्याला कॅरी आणि सम जे नावं द्यायचे ते नावं आपण देऊन टाकूया, ठीक आहे. तर हे जे आहे, हा जो दुसरा हाफ ॲडरचा आउटपुट आहे, हा ॲक्च्युली माझा सम असणार आहे, हा की नाही. जो दुसरा हाफ ॲडरचा कॅरी आहे, दुसरा हाफ ॲडरचा जो सम आहे तो माझा सम असणार आहे, ठीक आहे. तर दुसरा हाफ ॲडरचा सम म्हणजे हा वाला सम, हा ॲक्च्युली माझा रिअल सम असणार आहे. तर याला मी सिम्युलेशनमध्ये दाखवणार आहे, ठीक आहे. सम याला असाईन करून दिलं, ठीक आहे. त्यानंतर जो ऑरचा आउटपुट आहे, ऑर गेटचा आउटपुट आहे तो माझा कॅरी असणार आहे, ठीक आहे. तर मी काय करणार, ऑर गेटला थोडंसं झूम करूया, ठीक आहे. हा पार्ट मला बघायचा आहे. तर हे ऑर गेटचं जे आउटपुट आहे, ते ऑर गेटचं आउटपुट ॲक्च्युली ऑर गेटचं आउटपुटने हे माझं कॅरी आहे, ठीक आहे. तर याला मी काय करणार, क्लिक करणार आणि हे क्लिक होत नाही आहे, एक मिनटं. ॲक्च्युली ऑर गेटचं आउटपुट क्लिक होत नाही. तर मी काय करतो, हे कॅपॅसिटर डिलीट करून देतो आणि कॅपॅसिटर थोडंसं वरती लावूया म्हणजे हे क्लिक होण्यासारखं राहील, ठीक आहे. तर हे कॅपॅसिटर 0.00ची व्हॅल्यू होती, ठीक आहे. याला ओके करून द्यायचं. आणि आता हे जे ऑर गेट आहे, या ऑर गेटचं आउटपुट ॲक्च्युली माझं आहे कॅरी, ठीक आहे. याला मी नाव देतो कॅरी आणि असाईन झालं. आता मी काय करणार, याला ऑलवरती क्लिक करणार. हे आपले सगळे कनेक्शन आत्ता जेवढे करायचे होते ते सगळे कनेक्शन झाले. सिम्युलेशन रन करूया. सिम्युलेशनमध्ये काय आहे ते बघू आपण, ठीक आहे. आता सिम्युलेशनमध्ये ऑब्वियसली आपल्याला काय एक एरर दिसतो आहे की हे जे वाय नॉर आहे, हे वाय नॉर आपल्याला इथं नाही पाहिजे. तर हे वाय नॉर कुठेतरी आहे, तर हे वाय नॉर आपल्याला डिलीट करायला लागणार, ठीक आहे. तर हे वाय नॉर आहे, हे वाय नॉर वाय सिलेक्ट झालं. एक मिनटं झूमच करायला लागेल, ठीक आहे. थोडंसं मोठं आहे तर आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येणारच आहे. मेटल वन वाय नॉर, हे वाय नॉर आपल्या सिम्युलेशनमध्ये नाही पाहिजे, त्याला आपण सिम्युलेशनमधून काढून देऊ, ठीक आहे.
त्यानंतर आउटपुट बघूया. तर हे आउटपुट आपल्याला असं दिसतं आहे. ठीक आहे. आता ऑब्वियसली आउटपुट पूर्ण एकाच सिक्वेन्समध्ये नाही दिसत आहे, म्हणजे सगळं आउटपुट एकाच ह्याच्यात दिसत नाही आहे. तर याचे आपण टाईम स्केल वाढवूया, याला 2n करूया. ठीक आहे. 2nमध्ये पण व्यवस्थित दिसत नाही आहे, याला 5n करू. 5n खूप मोठं झालं. ठीक आहे. 3n करूया. ओके. तर हे माझं आउटपुट आहे. आता हे आउटपुट बरोबर आहे का नाही, तर मी काय करणार, सरांचं जे राईटअप आहे ते राईटअपला ओपन करणार आणि इथं दिसतं आहे मला. तर याला मी काय करतो, थोडंसं चेंज करतो आणि हे आउटपुट माझं इथं दिसतं आहे का एक्झॅक्टली सेम टू सेम. हो, दिसतं आहे. ओके, ठीक आहे. तर आता हे एक्सप्लेन करतो कसं आहे. तर आपल्याला माहिती आहे हाफ ॲडर काय करतं, ॲडिंग करतं 3 बीटची ए, बी आणि सी, आणि कॅरी आणि सम ऑटोमॅटिकली आपल्याला दिसतं. ठीक आहे. तर इथं जे आहे हाफ ॲडरचं फुल ॲडरचा ट्रूथ टेबल आहे. तर फ्रिक्वेन्सी काय का दिली अशी, तर मी काय करतो आहे, आपण असा करू शकतो की समजा ए माझी जी फ्रिक्वेन्सी आहे फॉर एक्झाम्पल 10 गिगाहर्ट्झ. ठीक आहे. 10 गिगाहर्ट्झ म्हणजे काय करणार, तो 10 गिगाहर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीने जाणार. ठीक आहे. तर इथं आपण बघू शकतो एचा जो फ्रिक्वेन्सी ए जर 4 वेळेस 0 येत आहे, तर मग बी 2 वेळेस 0 येत आहे आणि सी एकच वेळेस 0 येत आहे. तर फ्रिक्वेन्सी आपण अशी ठेवली आहे, समजा एची फ्रिक्वेन्सी समजा एक्स आहे, तर बीची x/2 असणार आणि सीची x/4 असणार. तर यानं काय होणार, आपला जो ट्रूथ टेबल आहे 0 0 0 1 1 1 हा जो ट्रूथ टेबल इनपुट आपण दिले सगळं, हा ट्रूथ टेबल ए, बी आणि सीच्या फॉर्ममध्ये फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करून ज्या फ्रिक्वेन्सी आपण आधी दिल्या आहे त्या अशा दिल्या की एची जी पण फ्रिक्वेन्सी एची फ्रिक्वेन्सी दिली, बीची फ्रिक्वेन्सी त्याला एकदा फास्टर क्लिक करून आणि सीची फ्रिक्वेन्सी परत एकदा फास्टर क्लिक करून, तर असं आपण दिलं. ठीक आहे. आता आपल्याला हा जो ट्रूथ टेबल इथं व्हेरीफाय करायचा. तर 0 0 + 0 + 0 = 0 0. ठीक आहे. तर पहिली सायकल स्किप करा, ही जी आहे ही पहिली सायकल आहे. तर 0 फाईंड करायचं आहे बघा. 0 + 0 + 0 = कॅरी 0 आणि सम पण 0. ओके. आणि एखादा आउटपुट समजा 1 + 1 + 1 चेक करू. 1 + 1 + 1 = कॅरी 1 आणि सम 1. ठीक आहे. अजून एखादा आउटपुट आपण चेक करूया. ठीक आहे. तर समजा फॉर एक्झाम्पल हा वाला चेक करू. 0 + 1 + 1 = सम 0 आणि कॅरी 1. ठीक आहे. तर इथं दिसलं आपल्याकडे तरी 0 आहे बघा. 0 + 1 + 1 = कॅरी 1 आणि सम 0. 0 + 1 + 1 कॅरी 1 आणि सम 0. तर असं आपण व्हेरीफाय करू शकतो. तर जे पण 8 केसेस आहे, हे 8 केसेस या वेव्हफॉर्मवरती व्हेरीफाय करायचे. पहिली सायकल स्किप करून द्यायची आणि हे झालं आपलं फुल ॲडर. ठीक आहे. तर हे जे फुल ॲडरचं डायग्राम आहे हे खूप जास्त मेस्टअप आहे इथं. तर मी काय करतो, खाली जो डायग्राम दिला आहे, जो माझा डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा ड्राईव्ह लिंकमध्ये जो आहे, तो मी हा वाला डायग्राम दिला आहे, जो की मी आता सध्या दाखवतो. ठीक आहे. येस, हा वाला डायग्राम दिला आहे मी फुल ॲडरचा. ठीक आहे. तर सेम आउटपुट आहे. हा थोडंसं याच्यामध्ये नावं पण व्यवस्थित दिले आणि याचं आउटपुट पण व्यवस्थित आहे जरा. तर हे झालं आपलं एक्सपेरिमेंट नंबर 3 बी पार्टचं. तर हाफ ॲडर आणि फुल ॲडर आपण केलं. काही नाही, 4-5 कनेक्शन आपल्याला करावं लागतं हाफ ॲडरला फुल ॲडरमध्ये कन्वर्ट करायसाठी. फक्त डायग्राम थोडीशी मोठी दिसते. तर डोकं शांत ठेवून केलं की हे पण सोपंच आहे. ठीक आहे. अजून काही राहिलं नाही आहे. तर आपण याच्यानंतर लास्ट एक्सपेरिमेंट राहिला पार्ट बीचा जो आहे SRAMचा, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. थँक्यू.